होऊ शकतो। आणि आज रावेरच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे आपला उमेदवारी अर्ज भरतील आणि अर्ज भरण्यापूर्वी रक्षा खडसे यांनी आपले सासरे एकनाथ खडसे यांचेही आशीर्वाद घेतलेले आहेत। रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा पक्षातून संधी दिली जाते। रक्षा खडसे आणि एकनाथ खडसे हे खरं तर दोघेही आता भाजपत आहेत। गेल्या काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसेंनी वेगळी भूमिका घेतलेली होती। ते राष्ट्रवादीच्या वाटेवरती गेलेले होते, परंतु पुन्हा एकदा स्वगृही येण्यास त्यांनी पसंती दिली आहे। रक्षा खडसे आज रावेरमधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल करत असताना जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा होणार आहे। रावेरमधनं रक्षा खडसे तर जळगावमधनं स्मिता वाघ या आपला उमेदवारी अर्ज भरतील। रक्षा खडसे यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवरनं सुद्धा बराच विरोध झालेला होता, परंतु पक्षानं पुन्हा एकदा त्यांच्यावरती विश्वास दाखवत त्यांना तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे। एकनाथ खडसेंची भूमिका या निवडणुकीमध्ये नेमकी काय असेल, कारण त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडनं पक्षाकडनं तब्येतीच्या कारणास्तव निवडणूक लढवण्यास नकार दिला होता। मग रक्षा खडसेंची उमेदवारी जाहीर झाली आणि त्यानंतर भाजपमध्ये जाण्याचा एकनाथ खडसे यांचाही एक प्रकारे मार्ग मोकळा झाला। आज इथे माझा अर्ज दाखल करण्यासाठी म्हणजे माझा आणि स्मिताताईचा आमचे राज्य म्हणजे आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, त्याचप्रमाणे आपले नेते आदरणीय गिरीश भाऊ, इथे आदरणीय गुलाबराव पाटील, तसेच आपले मंत्री अनिल भाईदास पाटील आणि सगळे महायुतीचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि अजून अनेक लोक इथे आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार आहे। आणि यानंतर बातम्यांचा आपण घेऊया वेगवान आढावा।